नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उल्हासनगरमध्ये मनसेला मोठा धक्का. अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी इंजिन सोडून धनुष्यबाण घेतला हाती. मनसेची ताकद घटली असल्याच्या चर्चा. बुलढाण्यात आजी माजी आमदारांमध्ये वाद पेटला. आमदार संजय गायकवाडांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप. परभणीच्या जिंतूरमध्ये जिल्हा परिषद शाळेत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. 10,135 दिव्यांनी मानवंदना. हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप. लोहगाव पोलीस पाटील निवडीत वाद. उमेदवाराकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आगीत जळालेल्या प्रश्नपत्रिका पुन्हा उपलब्ध. शिक्षण विभागाची तत्परता. 6 केंद्र प्रमुखांना प्रश्नपत्रिका वितरित. कोल्हापूरच्या इचलकरंजीत पंचगंगा नदी परिसरात अवैध गायींची वाहतूक. एका तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयातून 2 जप्त ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात चोरल्या. पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने तरुणाला फरफटत नेलं. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना. लघुशंकेकरिता घराबाहेर निघालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याच्या वाघाचा हल्ल्यात मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी गोरेगाव तालुक्यातील घटना. बीडच्या माजलगावमध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 4 एकर ज्वारी जळून खाक. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.